तर आपला स्वागत अभिनंदन आहे आणि आपण ग्रामसेवक आहे, अधिकारी आहे शासनाशी नेमलेली. सर, आपण एक अधिकारी आहे, तर जे सरपंचचे जे कार्यकाल 4.5 वर्षाचा झालेला आहे आणि इथे कामं चालू आहे, तो आपण कशी त्यांची मदत करतात आणि काय काय शासनाकडून स्कीम आलेली आहे, काय काय जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न करतात तुम्ही एक अधिकारी ग्रामसेवक म्हणून? तसं कुठलीही योजना असली तरी त्याला पहिल्यांदा प्रस्ताव दाखल करणं असतो आणि त्या प्रस्तावानंतर त्या योजनेमधून तो निधी मंजुरी होत असतो. तर आमच्याकडं पंतप्रधान आवास योजना ही घरकुल योजना आहे. आतापर्यंत जवळपास 100% घरकुल मंजूर झालेले आहेत आणि जवळपास 60% घरांची आमचे कामं चालू आहे. आणि रमाई आवास योजना, त्याच्यानंतर शबरी आवास योजना, ह्या आवास योजनेचा आम्ही गावकऱ्यांना म्हणजे लाभार्थींना त्याचा फायदा देत असतो. सर, मनरेगाची जे शेतकरीसाठी स्कीम असते, आतापर्यंत मनरेगाचे किती कर्ज मिळालेले शेतकऱ्यांना? आमच्याकडं मनरेगामधून सिंचन विहिरी, त्याच्यानंतर गाय गोठे आणि फळबागाच्या योजना, अशा मनरेगामधून योजना आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यापैकी विहिरी आमच्याकडं 35 विहिरी आहेत, त्याच्यानंतर गोठे 25 आहेत आणि फळबागाचे 20 लाभार्थी असे हे वैयक्तिक या रोजगार हमी योजनेतून आमच्या इथे लाभ मिळालेला आहे. सर, शासनाकडून शेळी पालन, दुसरे जे स्कीम असतात, आरोग्याची स्कीम असते आणि दुसरे वेगवेगळी स्कीम असतात, तर आतापर्यंत गावात कोणकोणती स्कीम आलेली आहे? आम्ही शेळी पालनच्या याच्यातून 20% सेसमधून, जिल्हा परिषदमधून असे हे प्रस्ताव असतात. त्याच्यामध्ये कम्प्युटर झालं, त्याच्यानंतर झेरॉक्स मशीन, त्याच्यानंतर शेळी पालन, म्हशीचं पालन, अशी एक योजना असते. तर त्याच्यामधून आमच्या इथं एक म्हशी पालनसाठी एक प्रस्ताव मंजूर झाला गेल्या वर्षी सोनवणेचा. आणि एक आपलं PVC पाईप्स आणि स्प्रिंकलर्स असे 2 सेट गेल्या वर्षी मिळालेले आहेत. म्हणजे आरोग्याचं जे असतं त्या आरोग्याचं काम जे आमच्या गावामध्ये आरोग्यामार्फत आशा सेविका ते काम पाहतात आरोग्याचं. सर, आपलं नाव सांगा आणि आपले किती वर्ष झाले कार्यक्रम? माझं नाव अशोक बापूराव कोळी आहे. मला इथं सप्टेंबर 2022 पासून मी कार्यरत आहे. आता मला 2.5 वर्ष इथं पूर्ण झाले. सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि डोनवाडा ग्रामपंचायतमध्ये सभासदांची संख्या किती आहे आणि सरपंच सदस्य कोण आहे आणि उपसरपंच कोण आहे आणि आपलं पूर्ण नाव सांगा. मी बाबासाहेब नारायण मोकळे आणि आपल्याकडं महिला सदस्य 4 आणि 5 पुरुष. त्यातलं एक तुकाराम उत्तम पवार उपसरपंच, सुनीता बाबासाहेब मोकळे सरपंच. आणि सर, ग्रामपंचायतचे सरपंच किती वर्षाचा कार्यकाल चालला? 4.5 वर्ष. सर, आतापर्यंत आपण काय काय काम केले गावात, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. गावातले सिमेंटी रस्ते असतील, देवाचे सभागृह आणि ड्रेनेज आणि आज बाकी कामं राहिले ते करायची मागणी आम्हाला. आता सर, गावात सर्वप्रथम कोणती मोठी समस्या आहे ज्याचं आतापर्यंत निवारण झालं नाही आणि तुम्ही शासनाकडून मागणी केलेली ते पूर्ण झाली नाही? कोणती मोठी समस्या आहे? आता हे रस्त्याचीच, जिथं पाऊस पडला तिथं गारा झाला काही, आता ते राहिले कामं तेवढी मागणी करायची आम्हाला तुमच्याकडून. आणि जे पंतप्रधानची घरकुलची स्कीम आहे, आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला? त्याचा आता 70% लोकांना लाभ मिळाला आहे. आपलं नाव सांगा आणि इथला पत्ता सांगा. बाबासाहेब नारायण मोकळे, ग्रुप ग्रामपंचायत, डोनवाडा, बोरवाडी. धन्यवाद. स्वागत अभिनंदन आहे आणि डोनवाडा ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच साहेब आहे, आतापर्यंत काय काय कार्य केले आणि जे शासनाकडून घरकुलची स्कीम आहे तो आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. नमस्कार, मी विलास पवार, डोनवाडा बोरवाडी ग्रुप ग्रामपंचायतचा एक मी नागरिक आहे. आणि 2020ला आमची ग्रामपंचायत आमच्या बाबासाहेब मोकळे सरपंच यांच्या कार्यकाळामध्ये घरकुल असेल, गावातले रस्ते असतील, पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल,
पहिल्यापासून तर भरपूर त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि वेळोवेळी आमच्या गावातली सरपंच साहेब कुठल्याही कामाला जर फोन केला तर कधीच त्यांचं असं हे नसतं की मला आज वेळ नाही ते नाही. तर जेव्हा त्यांना वेळ असेल ते कामात वेळात वेळ काढून गावासाठी नेहमी हजर असतात आणि चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे आतापर्यंत गावामध्ये. सर आपण एक युवा आहे आणि आपलं शिक्षण केव्हा कितीपर्यंत झालेलं आहे आणि गावात म्हणते की आपण एक टिकटॉक स्टार आहे म्हणून, तो कशी छंद लागली तुम्हाला सर टिकटॉक स्टारची? तर पहिल्यांदा मी माझं नाव पुन्हा एकदा हे करतो. इंस्टाग्रामवरती ना तर माझी विलास पवार 07 म्हणून ID आहे आणि मी 2018 पासून शेतकऱ्याला सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या काही अडचणी येतात ती मी माझ्या शब्दामधून आणि गावरान शब्दामधून मांडत असतो. शेतकऱ्याचे दुःख असतील, शेतकऱ्याला दिवसभर काम करताना येणाऱ्या अडचणी असतील, शासन दरबारी मी ते मांडत असतो आणि आपल्या शब्दामध्ये मांडत असताना महाराष्ट्रभरातून मला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि त्या प्रतिसादातून मला एक ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि शेतकऱ्यांसाठी मी नेहमी हे काम करत राहणार, त्यांच्यातूनच मला ऊर्जा मिळते. सर आपण एक गावातले शेतकरी माणूस आहे, आपलं शिक्षण किती झालेलं आहे सर? माझं शिक्षण मी 12वी आहे आणि 12वी शिकत असताना आता माझी 10वी झाली 2003ला. त्यावेळेस मला ॲडमिशन घ्यायचं होतं तर घरची परिस्थिती नव्हती, वडिलाकडे ॲडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते. तर माझी 11वी 12वीला मी ॲडमिशन 8-9 मध्ये घेतलं. त्यानंतर पुन्हा एकदा काही कारणास्तव शिक्षण सोडलं गेलं, कारण खेड्यागावामध्ये शिक्षणाचा खूप अभाव होता पहिले. आता त्याप्रमाणे अभाव राहिला नाही. आता आमच्या गावातील मुलं चांगल्या शिक्षणासाठी बाहेर जातात. थँक्यू. धन्यवाद.